सद्गुरू परमसंत ठाकरसिंगजी महाराज, परमसंत पलजीसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान श्रीरामाच्या चरणी त्रिवार वंदन. श्रोते हो आपणाला साष्टांग दंडवत. आज रामनवमी, पवित्र दिवस. ऐकूया रामजन्माची कथा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंत तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवीर देवे सदा वंदिता. सा मा पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा मोक्षमूलं गुरुर्कृपा. रामा तुझे कोमल नाम घेता संतोष वाटे बहुफार चित्ता. बापा दयाळा मज भेट द्यावी दारिद्र्य चिंता अवघी हरावी. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सियावर रामचंद्र की जय. राम आनंदाचा सागर, राम शांतीचं सरोवर, राम समाधानाची घागर, राम सुखाचं आगर. श्रीरामाजवळ जो जातो त्याचं जीवन आनंदाने ओतप्रोत होते. नदीजवळ गेले की थंडगार वारे लागतात, भट्टीजवळ गेले की गरम हवा लागते. त्याचप्रमाणे आनंदाचा सागर राम, त्याच्याजवळ गेलं की आपलं जीवनसुद्धा आनंदाने ओतप्रोत होतं. आता त्याच्याजवळ जायचं म्हणजे काय? जेव्हा राम होता रामावतारात, जेव्हा त्यांनी लीला केल्या अयोध्येला, तेव्हा राम होता, तेव्हा रामाने अनेकांचा उद्धार केला. परंतु रामांनी अवतार संपल्यानंतर आता काय करायचं बाकीच्या लोकांनी? तेव्हा राम से बडा राम का नाम असं म्हटलं आहे. रामाच्या नुसत्या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे. रामाचं नाव, देवाचं नाव आनंदाने ओतप्रोत भरलेलं आहे. देवाचं नाव घेता घेता आपलं हृदयसुद्धा आनंदाने ओतप्रोत होते आणि नाम घेता 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 हळूहळू हळूहळू तो आता आत्माराम, त्याची जाणीव होते. समाधी सुखाचा आनंद आपण उपभोगतो. ज्या सुखासाठी साधू संत हजारो वर्ष तप करतात, तर कलियुग नाम आधार. त्रेतायुगात द्वापार युगात यज्ञ तप वगैरे सांगितलं आहे. कलियुगात फक्त नाम घ्या. राम से बडा राम का नाम. रला कानारा आणि मग राम म्हटलं की राम 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 म्हटलं की आपलं काम झालं म्हणून समजा. राम इतका दयाळू आहे, इतका कृपाळू आहे, इतका कनवाळू, इतका मायाळू आहे की अनेक अनेक पापं आपले त्या नामाने नाहीसे करून टाकतो. डोंगरा एवढा ढीग असेल वाळलेल्या गवताचा, फक्त एक गाडी लावली की भुरभुर भुरभुर गवत जळून जातं, एवढा मोठा ढीग पर्वत एवढा. तसंच अनेक अनेक जन्माची आपले पापं असतील, परंतु रामनामाची गाडी जर त्या पापांना लावली, सगळे पापं संपवून जातात. आणि पाप संपलं तर पापाचं फळ ते दुःख, ते सुद्धा आपल्या वाट्याला येत नाही. दुःख कुणालाच नको असते, सगळ्यांना सुख हवं असतं. तर सुख कसं मिळवायचं? तर फक्त घ्यायचं रामनाम. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तर तुम्हाला सांगू, वाल्या कोळी एवढा दुष्ट होता, एवढा दुष्ट होता की त्याने इतक्या हत्या केल्या होत्या. एका रांजरामध्ये राईचे दाणे भरले आणि तुम्हाला मोजायला सांगितलं तर आपण मोजता मोजता थकून जातो. लाखो करोडो दाणे एका रांजणामध्ये राईचे भरले जातात. असे 7 राईचे रांजण, त्यात किती भरले असेल राईचे दाणे? असे 7 रांजण, त्यात सगळ्या राईचे दाणे भरले. त्या राईच्या दाण्या एवढे म्हणजे इतक्या असंख्य संख्येने त्यांनी पाप केले होते, हत्या केल्या होत्या. लपून बसायचा आणि कोणी आलं रे आलं त्याच्यावर झडप मारायचं, फटाफट फटाफट त्याला मारून टाकायचं, त्याच्याजवळचं हिसकावून घ्यायचं आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करायचं.
तर असेच एक दिवस नारद मुनी तिथे फिरत फिरत आले त्या जंगलात. आता नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी नारदांना पकडलं आणि म्हणाला, ओ साधू बुवा, काढा तुमच्याजवळ काय आहे ते, चेन आहे, अंगठी आहे, सोनं आहे, नाणं आहे, दागिने आहे, काय आहे काढा. तर नारद म्हणाले, बाबा रे, सोनं नाणं आमच्या साधूला काय कामाचं, आमच्याजवळ तर हरिनामाचं धन आहे. तर मला जास्तीच्या गोष्टी सांगू नका, जे आहे ते पटकन काढा, नाही तर तुमची ही गती अशीच होईल बरं. बाजूलाच त्यांनी मारलेलं एक प्रेत पडलेलं होतं. नारद म्हणाले, बाबा रे, मला फक्त एक सांग, तू एवढं सगळं हत्या करतो, मारझोड करतो, कोणासाठी करतो? तो म्हणतो, मी माझ्या कुटुंबासाठी, त्यांच्या पालनपोषण करण्यासाठी. मला आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मुलं आहे, त्यांच्यासाठी मी हत्या करतो आणि त्यांचं सोनं नाणं घेतो. अरे बाबा, पण एवढ्या हत्या केल्यानंतर कित्येक लोकांना तू पोरकं केलं आहे, किती बाळांना, स्त्रियांना विधवा केल्या आहे, कित्येक लोकांची हत्या केली आहे. किती पाप लागलं असेल तुला, किती पाप लागलं असेल. एवढं पापाचं फळ तुला माहीत आहे ना? काय असते पापाचं फळ? नरक, भयंकर नरक. इतक्या यातना देतात ते यमदूत नरक, त्या नरकवासियांना. तुला एवढं सहन करावं लागेल ना, कारण तू एवढे पाप केले ना. आता कसं करशील तू? तो म्हणतो, मी जे पाप केलं त्या पापाचे वाटेकरीसुद्धा माझे कुटुंबीय होईल, कारण मी जे मिळवलेलं धन आहे, धान्य आहे, त्याच्यात सुखात वाटेकरी माझे कुटुंबीय होत आहेत, तर पापातसुद्धा वाटेकरी होते. तर नारद मुनी म्हणतात, असं कसं होणार? जाऊन विचारून येतो. त्यांनी नारद मुनी चालले जातील म्हणून झाडाला बांधून ठेवलं दोरखंडाने आणि घरी गेला. विचारलं, मी काय करतो, कशासाठी, कोणता कामधंदा करतो माहिती आहे का तुम्हाला? ते म्हणाले, नाही. अरे बाबा, मी लोकांची हत्या करतो, मारधूर करतो, त्यांच्याजवळ सगळं धान्य वगैरे, धन वगैरे सगळं लुटून घेऊन येतो आणि तुमच्या सुखासाठी इकडे आणून देतो. तर आम्ही कुठे म्हटलं तुम्हाला की आम्हाला कुटुंबपोषण करण्यासाठी, कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी लोकांना मारझोड करा? सगळ्या व्यक्ती का तशाच करतात का? पुरुषांचं काम आहे कुटुंबाचं पालनपोषण करण्याचं. धंदापाणी करा, मेहनत करा आणि कुटुंबाचं पालनपोषण करा. मारझोड करून, लोकांची हत्या करून त्यांचं धन आणा, आम्ही असं कुठे म्हटलं? आम्ही तुमच्या पापात वाटेकरी होणार नाही. तो म्हणाला, मला इतके पाप लागले, इतक्या हत्या केल्या, मी इतक्या लोकांना मारलं, झोडलं, तर मला भरपूर पाप लागलंच आहे. कारण जे केलं त्याचं फळ आपल्याला मिळणारच आहे. सत्कर्म केलं तर सुख आणि दुष्कर्म केलं तर पाप. तर माझ्या पापात तुम्ही वाटेकरी होणार ना? त्यांनी हात वर केले, म्हणाले, शे, आम्हाला काय गरज आहे तुमच्या पापात वाटेकरी होण्याची? चांगल्या मार्गाने धन मिळवायचं आणि कुटुंबाचं पालनपोषण करायचं. तुम्हाला हे उलटे धंदे कोणी सांगितले? सगळ्यांनी हात वर केला आणि आता याला समजलं की बापरे, आपण किती पाप केलं, केवढं पाप केलं, आता काय करावं? तसं धावत आला नारद मुनींकडे आणि घट्ट पाय पकडले, अश्रूंनी पाय धुतले, नुसता ओक्साबोक्सी रडत होता. आता मी काय करू? कित्येक लोकांच्या हत्या केल्या, कित्येकांच्या किंकाळ्या माझ्या कानावर पडत होत्या, तळमळणं कानावर पडत होतं, परंतु मी कोणाकडेच लक्ष दिलं नाही, फक्त मी त्यांच्या धनाकडे लक्ष दिलं. आता मी काय करू? तळमळत होता, रडत होता, ओक्साबोक्सी रडला. तेव्हा नारदांनी त्याला उंच पकडलं, पायावर तो पडला होता, त्याला उंच पकडलं, आपल्या छातीजवळ घेतलं, त्याच्या केसातून हात फिरवला. बाळा, तो राम इतका दयाळू आहे, इतका कृपाळू आहे, सगळं पाप तो नाहीसं करून टाकतो. फक्त काय करशील तू? सांगा महाराज, काय करू मी? सांगा आता, काय करशील तू? फक्त राम नाम घे. राम 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 म्हण. नामामध्ये इतकी शक्ती आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. मुखाने हरी हरी म्हटलं की इतकं पुण्य होतं, जन्मांतरीची पापे नाहीच होतात. बेटा, तू रामनाम घे. आता त्याला रामनाम घ्यायला सांगितलं, पण त्याला रामसुद्धा म्हणता येत नव्हतं, कारण तो मारा झोडा उलट्या नामे वाल्या तरला, असं हे नाव आहे की त्याला मरा म्हणता येतो, रामच म्हणता येत होतं. शेवटी नारदांनी म्हटलं, ठीक आहे, मरा म्हणता राम होणंच जाईल, तू मराच म्हण. आणि तो एका झाडाखाली बसला, राम 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 म्हणता राम 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 त्याच्या मुखातून आलं आणि नारद निघून गेले. तो शांततेने बसला होता, ध्यान करत होता रामाचं. आणि काही वर्षांतर नारद तिथे परत वापस आले आणि बघितलं तर एका कोपऱ्यातून कुठला तरी राम असं सुंदर ध्वनी येत होता. नारदांनी सगळीकडे बघितलं, तेव्हा एका वारुळातून तो ध्वनी येत होता. तर नारदांनी ते वारुळ हाताने झटकलं आणि आतून एक दिव्य पुरुष बाहेर पडला, तेजपुंज,
इतकं तेज त्याच्या चेहऱ्यावर होतं रामनामाचं. आणि उठून त्याने नारदांना नमस्कार केला आणि नारदांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याचे लिंगन दिलं आणि म्हणाला, आता तू वाल्या कोळी राहिला नाही, आता तू वाल्मिकी ऋषी झाला. ऋषी, आता तू असं कर. काय करू महाराज? गुरुजी काय करू सांगा तुम्ही. ते म्हणाले, आता तू असं कर, आता रामायण लिहितो. तू जे लिहिशील तसंच रामाच्या जीवनात घडत जाईल. अशा प्रकारे ऋषींनी, त्या नारदांनी वाल्या कोळीला मार्गदर्शन केलं आणि ते निघून गेले. आणि वाल्या कोळीने, त्या वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं तर ते राम जन्माच्या अनेक वर्षापूर्वी लिहिलं. आणि त्याच्यानंतर जसं जसं त्यांनी लिहिलं तसं रामकथा, रामाच्या जीवनात तशी कथा घडत गेली. इतकं ते रामायण सुंदर आहे. आता शतकोटी प्रविस्तरम, 100 कोटी श्लोकां इतकं ते रामायण झालं. तर मानव, देव आणि दानव तिघं म्हणाले की आम्हाला रामायण द्या. कारण रामायणाचा आधार जो घेतो ना, त्याचं जीवन पवित्र होत असते. शंकराने तिघांनाही सारखी वाटून दिली, परंतु एक श्लोक उरलाच. त्यात 10 अक्षर होते. त्याच्यातले पुन्हा 3 अक्षर पुन्हा सारखे वाटून घेतले. आता उरलं एक अक्षर, एक शब्द, तो होता राम. हा राम स्वतः, तो शब्द शंकरांनी स्वतः ग्रहण केला. आणि शंकरसुद्धा रामाचं ध्यान करत होता. चला आपण थोडंसं रामनामाचं कीर्तन करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 सियावर रामचंद्र की जय. एकदा रामाच्या दरबारात वशिष्ठ ऋषी आले. सगळ्यांनी उठून अभिवादन केलं, परंतु हनुमंत आहे ना, तो उठलाच नाही. तो ध्यानात मग्न होता. आजूबाजूला काय घडत आहे हेही त्याला कळत नव्हतं. वशिष्ठ ऋषींना इतका राग आला आणि ते म्हणाले, रामा, माझा इथे अपमान झाला. ज्याने माझा अपमान केला त्याला मी सांगेल ती तू शिक्षा द्यायला पाहिजे. राम म्हणाले, गुरुवर्य, तुमची आज्ञा शिरसावंत. जे सांगाल ते मी करेल. बघ बरं. हो गुरुजी, सांगा तर तुम्ही कोणती शिक्षा द्यायची आणि कोणाला द्यायची. गुरुवर्य म्हणाले, मृत्यूदंडाची शिक्षा. राम म्हणाले, ठीक आहे, तुमचा अपमान, ऋषींचा अपमान करणे योग्य नाही. मी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल, परंतु मी ज्याला सांगेल त्याला द्यायला पाहिजे. राम म्हणाले, गुरुवर्य, तुमची आज्ञा शिरसावंत. ज्याला सांगाल त्याला मी देईल. आणि गुरुवर्यांनी हनुमंताकडे बोट दाखवलं, याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला पाहिजे. रामाच्या काळजात चर्र झालं. हनुमंता, तुझे उपकार किती रे, किती अनंत उपकार तू माझ्यावर करून ठेवले. राम तेव्हा लंकेतून वापस आले तेव्हा, कारण हनुमंतांनी खूप काम केलं रामाचं. तर हनुमंताला मृत्यूदंडाची शिक्षा रामाच्या काळजात चर झालं. पण इकडे गुरुची आज्ञा, प्राण जाय रघुकुलरी तर सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. काय करायचं आता? म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी मी हनुमंताला शिक्षा देईल. दरबार समाप्त झाला. उद्या सकाळी सगळेजण सरयू नदीच्या तीरावर या. हनुमंत घरी आले, गुपचूप होते. मातेने विचारलं, का रे बाबा, आज काय झालं, बोलत का नाही? हनुमंतांनी सगळी घटना सांगितली. आई म्हणाली, अरे तू कशाला घाबरतोस? तू का रामाच्या बाणाला घाबरतोस की रामाच्या शिक्षेला घाबरतोस? अरे तू एवढं राम नाम घेतलंय आणि घेत असतो, जा तिथे नदीच्या तीरावर जा, एका दगडावर बसून राम नाम घे, काही होणार नाही. मी सांगते, माझं वचन आहे, काही होणार नाही तुला. हनुमंत पहाटेच उठला, स्नान संध्या आटोपली आणि एका दगडावर राम 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 करत बसलाय. सगळेजण आले ठरल्याप्रमाणे. सगळे गावातले लोक आले, साधुसंत आले आणि दरबारातले लोक आले. आणि वशिष्ठ ऋषी म्हणाले, आता काल जे ठरलं होतं ना, त्याप्रमाणे त्या हनुमंताला मार बाण, मृत्यूदंडाची शिक्षा दे. माझा अपमान केला त्याने. रामाला, ठीक आहे गुरुवर्य, तुमची आज्ञा शिरसावंत. रामाने एक बाण मारला हनुमंताच्या दिशेने. तो बाण हनुमंताच्या भोवती गोल 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 फिरला आणि परत कुठेतरी दूर जाऊन पडला. वशिष्ठ ऋषी म्हणाले, रामा, तू बरोबर मारत नाही, मला माहीत आहे, तू हनुमंताच्या दिशेने मारला नाही. राम म्हणाला, अरे मी बरोबर त्याच्यावरच नेम धरला. आता तो बाण त्याला लागला नाही तर मी काय करू? पुन्हा रामाने तसाच मारला आणि परत हनुमंताच्या भोवती गोल गोल फिरला आणि दूरकडे जाऊन पडला. आता परत एकदा मारला. आता वशिष्ठ ऋषींना कळलं की रामनामात एवढं सामर्थ्य आहे की रामाचा बाणसुद्धा रामनाम घेणाऱ्याला लागत नाही. आणि त्याच्यानंतर त्यांना समजलं की हनुमंत म्हणजे पूर्ण
रामभक्त आहे. त्यांनी हनुमंताची क्षमा मागितली, रामाची क्षमा मागितली आणि तप करण्यासाठी आणि रामनाम घेण्यासाठी ते निघून गेले वनामध्ये. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सियावर रामचंद्र. राजा अयोध्येचा राजा होता. पृथ्वी दुर्जनांच्या त्रासाने अत्यंत दुःखी झाली होती. तिला दुर्जनांचा भार सहन होत नव्हता. शेवटी ती ब्रह्मदेवाकडे गेली गायीचं रूप घेऊन आणि तिने आपलं सगळं ब्रह्मदेवाला सांगितलं की सज्जन कितीही राहिले तरी मला सहन होतील, पण दुर्जन मात्र मला सहन करता येत नाही त्यांचा भार. तेव्हा काहीतरी करा. तेव्हा पृथ्वी माता, सारीदेव आणि ब्रह्मदेव क्षीरसागरी केले. त्यांनी शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीरध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. विष्णूची आराधना केली, स्तुती केली. तेव्हा श्री विष्णू, शेषशाही विष्णू प्रकट झाले. म्हणाले, देवतांनो काय काम काढलं माझ्याकडे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, भगवन तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. ही पृथ्वी माता ती म्हणते की मला आता दुर्जनांचा भार सहन होत नाही, काहीतरी करा, दुष्टांचा संहार करा, सज्जनांचं रक्षण करा, काहीतरी करा. तेव्हा काहीतरी उपाय करा भगवन, काहीतरी उपाय करा. तेव्हा श्री विष्णू म्हणाले की हो, मलासुद्धा याची जाणीव आहे आणि मी लवकरच कश्यप आणि अदिती यांनी दशरथ आणि कौसल्या यांच्या रूपाने अयोध्येमध्ये जन्म घेतलेला, अयोध्येमध्ये ते राहत आहेत. त्यांच्या पोटी मी राम नावाने मी जन्म घेणार आहे आणि माझा शेष आहे हा लक्ष्मण होणार, माझं चक्र शत्रुघ्न होणार, 5 जण शंख भरत होणार आणि तुम्ही सगळे वानर रूपाने मला मदत करा, सहाय्य करा आणि मी लवकरच अवतार घेणार आहे रामरूपात आणि दुष्टांचा संहार लवकरच होणार आहे. तेव्हा तुम्ही बिलकुल घाबरू नका, निर्धास्त राहा, आता ती वेळ जवळच आलेली आहे. अशा प्रकारे विष्णूंनी सगळ्या देवतांना आश्वस्त केलं आणि सगळे देव आपापल्या स्थानी परत आले. इकडे दशरथ आणि कौसल्या यांचा विवाह ठरला. कोसल देशाची राजकन्या कौसल्या आणि अयोध्येचा राजा दशरथ. तर रावणाला कळलं की यांच्या पोटी जो पुत्र येणार आहे तो माझा वध करणार आहे. तेव्हा रावण म्हणाला की न रहेगा बास न रहेगी बासरी, मी यांचं लग्नच होऊ देणार नाही. आणि ह्यांना पण माहिती होतं की आपल्या लग्नात विघ्न येणार आहे. तेव्हा लग्न कोणत्या वेळी आणि कुठे झालं. वराडी बसले नावेवर, समुद्रामध्ये आतमध्ये नाव नेली, मध्यरात्रीची वेळ, चांदण्या चमचम करत होत्या आणि अशा वेळी लग्न करायचं ठरलेलं होतं. सगळे नावा, सगळ्या बोट सगळ्या त्या समुद्रामध्ये गेल्या आणि इकडे रावणाने आपले दूत, आता ते राक्षसी वृत्तीचे दूत त्यांनी पाठवलं आणि ज्या बोटीवर वराडी बसले होते ती बोटच बुडवून टाकली आणि एका माशाला सांगितलं रावणाने की तू नववधूला तिचं अपहरण कर आणि एका बेटीमध्ये बंद करून ठेव. त्याप्रमाणे माशाने कौशल्या राणीचं अपहरण केलं आणि समुद्राच्या किनारी दूरवर एका पेटीवर तिथे तिला बंद करून ठेवून दिलं. सगळे वराडी तर बुडले, परंतु दशरथ एका फळीचा आधार घेऊन तो पोहत समुद्र किनारी आला. समुद्र किनारी आल्यानंतर इकडे तिकडे त्यांनी बघितलं तर कुठेतरी दूरवर एक पेटी त्याला दिसली. तर त्यांनी कुतूहलाने जाऊन बघितलं की या पेटीत काय असेल बरं. अहो, आपल्या लग्नात जर विघ्न आलं तर आपल्याला किती वाईट वाटतं. अरे देवा, म्हणून आपल्याला किती वाईट वाटतं. साक्षात परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर, त्रिभुवनाचा स्वामी तो प्रभू रामचंद्र, त्याच्या विवाहात त्याच्या वडिलांच्या विवाहात इतकं संकट आलं आहे. तर बघा, म्हणजे कुठलंही संकट आपल्या जीवनात आलं तरी घाबरायचं कारण नाही. फक्त रामावर इतकी श्रद्धा ठेवायची की राम माझं सगळं कल्याणच करणार आहे, चांगलंच करणार आहे. दशरथाला विश्वास वाटत होता की माझं कल्याण होणारच आहे. तेव्हा फळीचा आधार घेऊन दशरथ पोहत समुद्रकिनारी आला आणि त्याला ती दूरवर ती पेटी दिसली. त्यांनी ती पेटी उघडून पाहिली आणि काय हो, आतमध्ये पेटीमध्ये साक्षात त्याचीच वधू कौसल्या
इतका आनंद झाला आणि क्षणातच नारायण नारायण करत नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी त्या दोघांचा विवाह शुभ मंगल सावधान सावधान गांधर्व पद्धतीने त्या दोघांचा विवाह लावून दिला आणि पुन्हा दशरथाला त्या पेटीत झोपायला सांगितलं. इकडे ब्रह्मदेव रावणाकडे आले. रावण म्हणाला, ब्रह्मदेवा असं म्हणतात की तुमचं जे वचन आहे ते कधीच खोटं ठरत नाही, परंतु यावेळेस मात्र मी तुमचं वचन खोटं करून दाखवणार आहे, खरं होणारच नाही. ब्रह्मदेव म्हणाले, कोणत्या बाबतीत तू म्हणत आहे? तो म्हणाले की तुम्ही दशरथ आणि कौशल्या हे दोघं पती-पत्नी होणार असं वचन केलं आहे ना, परंतु हे वचन तुमचं खोटं ठरणार आहे. ब्रह्मदेव म्हणाले, कसं खोटं ठरणार आहे? आत्ताच त्यांचं लग्न लागलं आहे. नारद आणि रावण म्हणाला, असं होऊच शकत नाही. ब्रह्मदेव म्हणाले, असं झालंच आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की जर माझं खरं झालं तर रावणा मी जे मागेल तू द्यायचं, आणि तुझं खरं झालं तर तू जे मागेल ते मी देणार. रावण म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही, चालेल. आणि मग रावणाने त्या माशाला बोलून आणलं आणि म्हणाले, आण ती पेटी. माशाने ती पेटी आणली आणि उघड म्हटल्याबरोबर पेटी उघडली आणि आतमध्ये दशरथ आणि कौशल्या दोघेजण झोपून होते. रावणाला इतका राग आला, घेतलं कटार आणि मारणार. तेवढ्यात मंदोदरी म्हणते, रावणा अहो, तुम्ही तुमचं वचन पाळा ना, तुम्ही सांगितलं ना. त्यांचं जर खरं झालं ब्रह्मदेवाचं तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला करावं लागणार आहे. तेव्हा त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐका. तर रावणाने विचारलं ब्रह्मदेवाला, काय म्हणणं आहे तुमचं? ब्रह्मदेव म्हणाले, या दोघांना माझ्या स्वाधीन करा. रावणाने त्या दोघांना स्वाधीन केलं. कौशल्या आणि दशरथाला घेऊन ब्रह्मदेव अयोध्येला आले आणि धूमधडाक्यात त्यांचं लग्न लावून दिलं. अयोध्या नगरी नववधूसारखी सजली होती. वाजत गाजत आनंदात बँड बाजा सगळे आनंदात होते आणि सुंदर लग्नविधी पार पडला आणि इंद्रदेवाने दशरथाचा राज्याभिषेक अयोध्येच्या गादीवर ठेवला. अशा प्रकारे अयोध्येमध्ये राजा दशरथ कौशल्या राणी सुखाने राहत होती. आणि त्यानंतर सुमित्रा आणि कैकेयी यांच्यासोबतसुद्धा दशरथाने विवाह केला. लग्न झालं, विवाह झालं, सगळं सुरू आहे. परंतु तारुण्यावस्था संपून प्रौढावस्था आली. प्रौढावस्था संपत आहे, वृद्धावस्थाकडे वय वाढत आहे. परंतु हा परंतु आहे ना, हा पणच मोठा त्रास देतो. सगळं छान आहे हो, पण सुनबाई छान आहे हो, पण काहीच कामाची नाही. सगळं छान आहे हो, भरपूर कमाई आहे आमची, धंदा पाणी खूप चांगला आहे, पण यांना मोठी सवय हो पाहिजे. असे पण हा मध्ये येतो आणि सगळं आपले डिस्टर्ब करून टाकतो. तर त्या खूप वाट बघत होते दशरथ राजा. कुणाची? आपल्या बाळाची. दशरथ देवाला म्हणायचे, अहो मला माझ्यासाठी पुत्र नको, पण तू माझ्या मागे हे राज्य नीट चालण्यासाठी एक आदर्श राजा मला पाहिजे होता पुत्ररूपाने. माझा पुत्र तो आदर्शच राहणार आहे, कारण मी सुद्धा खूप चांगलं राज्य केलं. मी माझ्या प्रजेवर मुलासारखं प्रेम केलं, त्याचप्रमाणे माझा जो पुत्र होईल तो सुद्धा प्रजेवर मुलासारखंच प्रेम करेल, त्यांचा खूप चांगला सांभाळ करेल, म्हणून मला पुत्र हवा आहे. आणि इकडे कौशल्या राणी सुमित्रा राणी रात्र तळमत होती. या कुशीवरून त्या कुशीवर, या कुशीवरून त्या कुशीवर रात्र तळमत होती. उशी ओली होत होती. कौशल्या विचारायची वेलीला, अगं तुझ्या वेलीवर इतके फुलं येतात, माझ्या वेलीवर एकही मूल येणार नाही का गं? एकही फुल उगवणार नाही का गं? गाईला विचारायची, गाई गं तुला वासरू होते, मला लेकरू कधी होईल गं? पाखरांना म्हणायचे, पाखरांनो तुम्हाला पाखरू होतात, मला लेकरू कधी होईल? वाट बघत होती. आणि शेवटी आपलं म्हणणं जे आहे ना, आपल्या मनातलं सगळं गुरूंना सांगायचं असते. दशरथ गेले गुरूंकडे, वशिष्ठांकडे, आणि गुरूंना म्हणाले की काहीही करा पण मला पुत्र होईल असा काहीतरी उपाय सांगा. तेव्हा गुरुजी म्हणाले, दशरथा थांब, मी तुला एक उपाय सांगतो. काय सांगतो उपाय? तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर. आणि दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञाचं आवाहन केलं. मोठा मंडप, सगळे ऋषी मुनी साधू संत सगळे आले. ओम भूर्भुवः स्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम स्वाहा. जोरजोराने मंत्र म्हणत होते, स्वाहा होत होतं. आणि यज्ञदेवता प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन हातात पायस घेऊन ते प्रकटली आणि म्हणाले, दशरथा घे पायसदान दशरथा.
हातातलं पायस त्यांनी दशरथाला दिलं आणि म्हणाले, आपल्या राण्यांना द्या. दशरथाने कौशल्या, सुमित्रा, कैकेयी तिघांनाही ते पायस दिलं. तर आपल्या हातातला प्रसाद जेव्हा मिळाला ना, तेव्हा त्वरित खाऊन घ्यायचा असतो. परंतु माहीत नाही सुमित्रेला काय झालं, तिने आपला प्रसाद एका सौंधावर म्हणजे खिडकीवर ठेवला. तिकडनं एक खार आली आणि ती उंच उडत होती. लगेच ती तो पटकन टिपला आपल्या चोचीत आणि उंच तिकडे उडून गेली. आणि तिकडे ऋषमुख पर्वतावर अंजनी माता शिवशंकराची आराधना करत होती. ती पण पुत्रासाठीच आराधना करत होती. शंकर प्रसन्न झाले, म्हणाले, देवी काय हवं? ती म्हणाली, शंकरा, तुम्ही माझ्या पोटी जन्माला या. शंकर म्हणाले, मी तर नाही येऊ शकणार, पण माझा अवतार मात्र जरूर येईल. आणि शंकर अंतर्धान पावले आणि थोड्या वेळातच काय झाले, त्या घारेने नेमका त्या अंजनी मातेच्या हातात तो प्रसाद टाकला. तिला वाटलं हा शंकराचाच प्रसाद आहे. तिने स्वतः ग्रहण केला आणि 9 मासानंतर तिला, अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला जय जय हनुमान. हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला. आणि इकडे तिन्ही राण्यांनी प्रसाद ग्रहण केला आणि आनंदाचा वर्षा अयोध्येमध्ये होत होता. अयोध्या नगरी आनंदाने दुमदुमत होती. इतका आनंद, कितीतरी वर्षानंतर बाळराजे त्यांच्या घरी येणार आहे. तिन्ही राण्यांना बाळ होणार होते. कौतुक सुरू होतं. आणि दशरथाला वाटलं, आता यांची डोहाळे विचारावं. गेले सुमित्राकडे. सुमित्रा राणी, अगं तुला काय वाटतं? कशाचे डोहाळे होतात? काय खावंसं वाटतं? कुठं जावंसं वाटतं? काय करावंसं वाटतं? सुमित्रा म्हणाली, महाराज, मला जो पुत्र होईल, असं वाटतं, मला जो पुत्र होईल तो कौशल्या राणीच्या पुत्राची त्यांनी खूप सेवा करावी असं मला मनापासून वाटतं. बाकी मला कशाची इच्छा नाही. तिचे हे डोहाळे ऐकून दशरथाला खूप छान वाटलं, आनंद वाटला. आणि गेले कैकेयीकडे. राणी साहेबा, कैकेयी खूप लाडाची राणी होती. दिसायला खूप सुंदर होती. काय हवं तुम्हाला? काय खावंसं वाटतं? कुठं जावंसं वाटतं? फिरावंसं वाटते का? काय वाटतं? ती कैकेयी म्हणाली, माझे डोळे तुम्ही ऐकता का? माझ्या मनातलं तुम्ही पूर्ण करणार आहे का? मी सांगू का? हो राणी, अगं तुझा शब्द मी आजपर्यंत किती झेलत आलो आहे. सांग तर, फक्त सांगच तू. तर तेव्हा कैकेयी म्हणाली, माझा जो पुत्र होईल ना, तो अयोध्येच्या गादीवर बसावा असं मला वाटते. आणि कौशल्या राणीला जो पुत्र होईल ना, त्यांनी वनात जावं असं वाटतं. राणी काय बोलते हे? दशरथाला एकदम राग आला आणि त्यांनी तिच्या त्या महालाचा त्याग केला आणि आले ते कौशल्या राणीकडे. कौशल्या ध्यानस्थ बसले होते. कौशल्या, राणी साहेबा, अहो राणी साहेबा. कौशल्याला थोडं त्यांनी असं हलवलं. तेव्हा ती म्हणाली, काय म्हणता? काय? अगं राणी साहेबा, तुला काय खावंसं वाटतं? कुठे जावंसं वाटतं? सांग ना मला. अरे डोहाळी विचारायचे असते गर्भवती स्त्रीचे. मी सगळे तुझे पूर्ण करेल. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल. सांग तरी. अरे तुला माहीत नाही का? आठवण आहे ना तुला? आपल्या लग्नाच्या वेळेस त्या रावणाने किती अडथळा आणला होता. किती अडथळे आणले होते लग्नात. परंतु शेवटी ब्रह्मवाक्य खरंच ठरणार होतं. म्हणून आपल्या दोघांचा विवाह झाला. माहिती आहे ना तुला? आठवते ना? असं म्हटल्याबरोबर एकदम कौशल्या राणी धाडताड बोलायला, कुठे आहे तो रावण? आणा माझा बाण, मी त्याला मार. रावणा, तुला आता मी ठार करणार. मी तुला सोडणार नाही. रावणा, तुला सोडणार नाही. दुष्ट रावणा, थांब. आता तुझा काळ बनून मी येणार आहे. आता तू राहणारच नाही या पृथ्वीवर. अशी बडबड करायला लागली कौशल्या राणी. आणि दशरथ राजा एकदम त्याला वाटलं की बापरे, ही काय बडबड करत आहे? हिला भूतबाधा तर झाली नाही. एकदम गेले गुरु वसिष्ठांकडे आणि म्हणाले, गुरुजी, अहो काय करताय? ती कौशल्या आहे ना, ती कशी बडबड करते, चला तर लवकर, मला तर खूप भीती वाटते. अहो या वयामध्ये, या काळामध्ये स्त्रियांना खूप सांभाळायला पाहिजे आणि ती काहीतरीच भलतं बोलते. चला लवकर. वसिष्ठ आले कौशल्याकडे आणि बघितलं कौशल्याकडे. कौशल्याच्या हृदयामध्ये कोदंडधारी प्रसन्न तेजपुंज रामाचं त्यांना दर्शन झालं आणि त्यांना समाधी लागली, ध्यान लागलं. आणि थोडा वेळ ते समाधीचं झाले. दशरथांनी त्याला हलवलं. अहो गुरुजी, काय झालं कौशल्याला? माझ्या राणीला काय झालं? तेव्हा गुरुजी म्हणाले, दशरथा, अरे बाबा, तू किती भाग्यवान आहे.
तू आणि कौशल्या खूप खूप भाग्यवान आहे. तुझ्या पोटी प्रभू रामचंद्र, त्रिभुवनाचा स्वामी, सगळं साक्षात परमात्मा, परमेश्वर, कणाकणात व्याप्त असलेला तो ईश्वर, ज्याच्या कृपेने सगळं विश्व, सगळं ब्रह्मांड चालू असते, तो ईश्वर, तो परमात्मा, तो परमेश्वर तुझ्या पोटी अवतार घेणार आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहे. आता तुम्ही कसलीही काळजी करू नका. आणि त्यांनी दशरथाला खूप छान सांगितलं. त्यानंतर दशरथाला खूप आनंद झाला. इतका आनंद झाला की त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. राम 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 सिया राम 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 राम. चारही राण्यांचे दिवस आता भरत आले. 9 महिने पूर्ण झाले होते. आता ती वेळ आली होती बाळ बाहेर यायची. आणि कौशल्या राणी एक दिवस चैत्र मास होता, पौर्णिमेचा दिवस होता आणि सूर्य माध्यांवर आला होता आणि एकदम लख लख प्रकाश पडला त्या कौशल्या राणीच्या दरबारात. ती एकदम भांबावून गेली. कशाचा प्रकाश आहे, काय झालं? आणि ती बघायला लागली. शंख, चक्र, गदा, पद्मधारी प्रभू श्री विष्णू तिच्यासमोर उभे आहे. ते तेज तिला सहन झालं नाही. ती साष्टांग दंडवतीने घातला. अष्टसात्विक भाव तिला निर्माण झाले तिच्या हृदयामध्ये. डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत आहे. सगळी देवतांची गर्दी तिथे झालेली आहे. सगळी देवता त्या प्रभूचं गुणगान करताय, स्तुती करताय. देवतांची गर्दी कौशल्याच्या महालात झाली. चतुर्भुज रूप घेऊन श्री विष्णू प्रकट झाले. लख लख प्रकाश पडला आणि ती भांबावून गेली. तिला कळत नव्हतं काय करावं. परंतु ती म्हणाली, देवा भगवंता तुम्हाला साष्टांग दंडवत, साष्टांग दंडवत, साष्टांग दंडवत. परंतु देवा ईश्वरा, माझं हृदय आहे ना, माझं हृदय आईचं हृदय आहे. मला असं वाटतं की मला बाळ हवं, सुंदर बाळ. त्याची मी गोड कौतुक करावे, त्याला पालन त्याचं छान कौतुकाने आनंदाने पालनपोषण करावं आणि तृप्त व्हावं. देवा बाळरूपाने यानं. तुमचं हे रूप खूप सुंदर आहे, खूप छान आहे, सगळ्यांना आनंद देणार आहे. परंतु मला माझं हृदय, माझं मन बाळासाठी आसुसलेलं आहे. भगवंता काहीतरी करा आणि मला बालरूपात तुम्ही दर्शन द्या. विष्णू म्हणाले, हो देवी, फक्त तुझ्या पोटी जो बाळ येणार आहे तो कोण आहे हे दाखवण्यासाठी मी हे चतुर्भुज रूप धारण केलं आहे. मी साक्षात विष्णू, मीच तुझ्या पोटी पुत्ररूपाने येणार आहे. आणि विष्णू अंतर्धान पावले आणि लगेच ना सीझर, ना दवाखाना, ना नर्स, ना काही नाही. लगेच त्या कौशल्याच्या मांडीवर गोड 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 गुटगुटीत बाळ, काळे काळे कुरळे केश, निळे निळे शार डोळे, मोठे मोठे टप्पोरे, गोबरे गोबरे गुलाबी गाल, लाल चुटूक ओठ, टुकुर 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 टुकुर. कौशल्या मातेकडे ते बघत आहे, गुटगुटीत अंग आणि तिच्या मांडीवर ते झोपलेलं आहे. मध्येच कौशल्या मातेकडे बघते, कधीच इकडे तिकडे भिरभिर 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 बघते. कौशल्या मातेने त्याला इतकं जवळ घेतलं, घट्ट हृदयाचे घेतलं, पटापट 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 मुके घेतले, त्याची पप्पी घेतली आणि इतकं हृदयाशी घट्ट पकडून ठेवलं की ते त्याला सोडावंसंच वाटत नव्हतं. कितीतरी दिवसानंतरची तिची ही इच्छा होती. बापरे, लग्न झाल्यापासून वाट बघत होती, बाळ कधी मला होणार, बाळ कधी होणार, मी त्याला कधी हृदयाशी घेणार, मी त्याचे लाड कौतुक कसे करणार, कधी करणार. किती तळमळत होता तिचा जीव. पण आज तिची तृप्ती झाली होती, आनंदाने ओतप्रोत झालं होतं. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद झाला. खूप आनंद वाटत होता आणि तो बाळसुद्धा माईकडे टुकूर बघत होता. कौशल्या मातेने घट्ट हृदयाशी पकडलं आणि आता त्याला लक्षात आलं ग, आता मातेजवळ खूप झालं, आता बाहेरच्या लोकांना सुद्धा दर्शन द्यायला पाहिजे ना. तेवढ्यात दासी धावत आली आणि बघितलं कौशल्याच्या मांडीवर गोड गोड गुटगुटीत बाळ. कौशल्या राणीने आपल्या 9 लाखाचा हार तिच्या गळ्यात टाकला. ती म्हणाली, मला तो हार नको, मला बाळ द्या, मला बाळ. आणि तिने बाळ घेतला आणि तिने सुद्धा आपल्या हृदयाशी घट्ट त्या बाळाला पकडलं. काय हो, साक्षात परमात्मा तो, किती गोड असेल त्याचा स्पर्श. तिचे पण अष्टसात्विक भाव जागृत झाले, तिच्या पण डोळ्यांना धारा लागल्या आणि तिला खूप खूप आनंद वाटला. तिला ब्रह्मसंबंध घडला. आता रामाला वाटलं, झालं आता दुनियेला, विश्वाला दर्शन द्यायला हवं. माझे बाबा खूप वाट पाहते माझी. आणि रामाने रडायला सुरुवात केली. ट्या हो, मूल जर रडलं नाही ना, त्याला रडवतात मुद्दाम. मूल रडलं तर तो छान आहे, ठीक आहे, व्यवस्थित आहे असं समजतात. रामाने सुरू केलं, ट्या. मुलाचा आवाज ऐकल्यावर कानावर दशरथाचा पडला. दशरथ राजा कौशल्या राणीच्या महालाभोवती घिरट्या मारत होता की कधी बाळाचा
आवाज ऐकू येतो आणि आवाज ऐकू आल्याबरोबर दशरथ राजा आतमध्ये आला. दासीने त्यांना बोलवलं, महाराज महाराज, इतका सुंदर बाळ आहे हो, चला चला, तुमची वाट बघत आहे तो, चला चला. दशरथ राजा तिथे आला. कितीतरी दिवसानंतरचं त्याचं ते स्वप्न पूर्ण झालं होतं. लग्न झाल्यापासून बाळाची वाट पाहत होता, राजपुत्राची वाट बघत होता. आज तो सुंदर आनंदाचा दिवस त्याच्या जीवनात उगवला होता. त्यांनी बाळाला घेतलं. काय आनंद हो, तो पित्याचा आनंद अवर्णनीय आहे. आणि रामाला सुद्धा खूप छान वाटलं. आणि याच्यानंतर दशरथाने वसिष्ठांना बोलवलं. गुरुजी, बाळ आला आहे, चला ना. वसिष्ठ ऋषी आले. गुरुजी, बाळाच्या कानात मंत्र सांगा ना, बाळाच्या जिभेवर सोन्याच्या सुईने ओम लिहा ना. गुरुजी तिथे आले आणि बघतो तर त्यांना सुद्धा समाधीच लागली हो. ते म्हणाले, अरे बाबा, मी मंत्र काय, वेद काय सगळं विसरलो, माझं नाव सुद्धा मी विसरलो. इतकं मला आनंद होत आहे. ध्यान लागलं त्यांना त्या बाळाला बघून. साक्षात परमात्मा परमेश्वर होता ना. अशा प्रकारे आनंदकडे तिकडे तिकडे चोहीकडे राम जन्म लाग सखे, राम जन्म लाग सखे, राम जन्मला. सगळीकडे राम जन्माची वारी. दशरथाने इतकं दान दिलं की दान घेणाऱ्यांनी त्यानंतर परत दुसरीकडे दान मागायला जायलाच नको, इतकं दशरथाने दान दिलं. आणि त्याच्यानंतर सगळीकडे आनंद वाटत होता. दुसऱ्या दिवशी सुमित्रेला सुद्धा, कैकेयीला सुद्धा कैकेयी ध्यानात होती, झोपेत होती, स्वप्नात होती, झोपेत होती आणि ती ग्लानीत होती. आणि तिच्या बाजूला एक गुटगुटीत बाळ तिथे आलं आहे. आणि दासीने बघितलं. तिने राणीसाहेबाला हाक मारली, धक्का दिला. ओ राणीसाहेबा, उठा, किती सुंदर बाळ, हा बघा किती सुंदर बाळ तुमच्याजवळ झोपलेलं आहे. आणि आता तेव्हा कैकेयीने डोळे उघडले आणि बघितलं, गोरा गुटगुटीत मस्त बाळ सुंदर होता. तिने सुद्धा आपल्या हृदयाशी घेतलं. त्यानंतर आणखी 1 दिवसांनी सुमित्रेला 2 बाळ, 1 नाही 2 बाळ झाले. खूप छान झाले. खूप आनंद वाटायला लागला. सगळ्यांना इतका आनंद वाटायला लागला की काय सांगू. तिथे अगदी आनंदाचं भरतच होत होतं. इतका आनंद का ते आता अयोध्या नगरी आनंदाने ओतप्रोत भरली होती. जन्म लिया चारों भैया, अवध में बाजे बधाइया. जन्म लिया चारों भैया, अवध में बाजे बधाइया. ब्रह्मा भी नाचे, विष्णु भी नाचे, ब्रह्मा भी नाचे, विष्णु भी नाचे, शंकर भी नाचे तथैया. अवध में बाजे बधाइया, शंकर भी नाचे तथैया. अवध में बाजे बजाइया, अवध में बाजे बजाइया. ही रामनवमीची कथा आपण इतक्या आनंदाने ऐकली. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देवीची नवरात्र आणि रामाची नवरात्र सुरू आहेत. तर या नवमीलाच रात्री 11 वाजता पार्वती मातेने हिमालयाच्या पोटी रात्री 11 वाजता जन्म गेला. बोलू पार्वती माता की जय. हर हर महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 4ही बालकांना पाळण्यात टाकला. पाळणा खूप सुंदर सजला होता. सगळ्या स्त्रिया सुंदर सजून नटून थटून आल्या. जणू काही त्यांच्याच घरात बाळ झालेलं आहे असं सगळं आनंदाचं वातावरण होतं. 4ही बाळांना पाळण्यात टाकलं आणि सारेजण बाळाचा पाळणा म्हणत आहे.